नमस्कार. जय श्रीराम. तुम्ही जर असाल बांधकाम कामगार तर तुम्हालाही मिळेल 2 लाख रुपये अनुदान. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनल आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या बांधकाम कामगार मित्रांनाही सांगा. तर आपण या व्हिडिओमध्ये योजनेसाठी लागणारे कागदपत्रे, योजनेसाठी पात्र अपात्र, त्यानंतर योजनेचा GR हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला स्टार्ट करूया व्हिडिओ. हा व्हिडिओ फक्त त्या कामगारांसाठी आहे ज्यांनी मागील 2 वर्षामध्ये गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर लॉग इन केलेलं आहे किंवा त्यांनी फॉर्म भरलेला आहे. तर आपण फॉर्म ज्यांनी भरलेला आहे त्यांचं नूतनीकरण करण्यासाठी पण आपण यामध्ये बघणार आहोत. तर ज्यांनी ऑलरेडी फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासाठी ही योजना आहे. तर प्रत्येकाला ज्या बांधवाने बांधकाम कामगार योजनेअंतर्गत नोंदणी केलेली आहे त्यांना 2 लाख रुपये शासन देणार आहे. तर आपण अट्टल बांधकाम कामगार योजनेअंतर्गत कोणते लाभार्थी पात्र आहेत ते बघूयात आणि यासाठी पात्र लाभार्थी कसे असतील आणि त्यासाठी लागणारे कागदपत्र कोणते आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर बघूयात की आपण त्यांना लागणारे कागदपत्र कोणते आहेत ते बघूयात. त्यामध्ये पहिलं म्हणजे तुमचं जे तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यासाठी तुम्हाला एक पुस्तक दिलं जातं, ते पुस्तक. त्यानंतर तुमचा पुरावा, आधार कार्ड. त्यानंतर तुम्ही जर शेतकरी वर्गातून असाल तर तुमचा 7/12. त्यानंतर तुमचं ज्या खात्यावर अनुदान जमा होणार आहे ते खाते, बँकेचं खातं, पासबुक आणि तुमचा एक पासपोर्ट आकाराचा फोटो लागेल. तर अशा प्रकारे ही सर्व डॉक्युमेंट्स लागतील. आणि जर तुम्हाला नवीन नूतनीकरण करायचं असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक देईल, त्या लिंकवर जाऊन तुम्ही डायरेक्ट नवीन नूतनीकरण करू शकता किंवा फॉर्म अपडेट करू शकता. आता आपल्याला गुगल क्रोमला जाऊन iWin या वेबसाईटला जायचं आहे. वेबसाईटला गेल्यानंतर आपल्याला होम पेज दिसेल. त्यामध्ये आपण जर नवीन फॉर्म भरलेला असेल आणि रिन्यूअल करायचं असेल तर न्यू रिन्यूअल म्हणायचं आहे. आणि आपण जर पहिल्यापासून नोंदणीकृत असाल तर आपल्याला अपडेट रिन्यूअल म्हणायचं आहे. अपडेट रिन्यूअल म्हटल्यानंतर तुम्हाला खाली तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे. रजिस्ट्रेशन नंबर टाकल्यानंतर प्रोसेस टू होम म्हणायचं आहे. होम म्हटल्यानंतर तुम्हाला जी माहिती, जसं की तुमचं नाव, तुमचा आधार नंबर, तुमचा मोबाईल नंबर आणि तुमची जन्मतारीख, अशा प्रकारे तुम्ही वेबसाईटवर रिडायरेक्ट होऊन हा फॉर्म भरू शकता आणि 90 दिवसाचं प्रमाणपत्र देऊन ही योजना घेऊ शकता. तर आपण या व्हिडिओमध्ये आता शेवट बघणार आहोत की शासनाने जो 2019 साली जो GR काढला होता तो GR आपण बघणार आहोत. तर ही जी अट्टल बांधकाम कामगार योजना आहे त्या योजनेअंतर्गत ग्रामीण भागात ही योजना उपलब्ध करून दिली जाते. तर आपण GR बघणार आहोत. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदित सक्रिय बांधकाम कामगारांनी अटल बांधकाम कामगार आवास योजना ग्रामीणचा लाभ घेऊन घराचे बांधकाम पूर्ण करून घर बांधणीच्या पूर्णत्वाचा दाखला सादर केला आहे. असे बांधकामगार महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून अर्थसहाय्य मिळवण्यास पात्र राहतील. अट्टल कामगार आवास योजनेचा ग्रामीण लाभ घेऊन घरांचे बांधकाम पूर्ण करून घर बांधणीच्या पूर्णत्वाचा दाखला देऊन अर्ज केलेला आहे अशा लाभार्थ्यास जमीन खरेदी व बांधणीच्या अनुषंगिक बाबीसाठी केलेल्या खर्चाच्या पूर्तीसाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून 50,000 पर्यंत अर्थसहाय्य मंजूर करण्यात येत आहे. हे मंजूर अर्थसहाय्य थेट लाभार्थ्याच्या बँक बचत खात्यात जमा करण्यात येणार आहे. अशा प्रकारे आपण हा GR बघितलेला आहे. तर ज्या कामगारांनी अगोदरपासून नोंदणी केलेली आहे त्या या योजनेचा लाभ घेऊ शकतात. तर इथेच थांबूयात, भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी, योजनांची माहिती बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हेमंत टेक्निकल या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय श्रीराम.